कन्याचा सूर्याशी जाणे मागे परतून पाहिजे तैसे झाले माझ्या जीवात केव्हा भेटसी केशवा सारखं इकडे चुकली या माये वाढ हुरहुर पाये तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा जीवना वेगळी मासोडी तैसा तुका तळमळे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा मायोगपीठे तटे भीमरत्यं ब्रह्मपुंडलिकाय दातं मुनींद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करो प्रथमा करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विन्वेषयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी विनाथ नारायण वासुदेव जीवे बिभस्वामृतमित देवो गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी विनाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वतात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गति धरो पधारी जी पवन कुमारी राधा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसानी की राधिका नंद ग्राम के श्याम घनश्याम आना सुंदर श्याम हमारी हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारी हरि कीर्तन रजधूली जो मिल जाए सच्ची कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। इथं बसलेले सगळी कानादेशातली लोक आहेत आणि कानादेशामध्ये जर मी कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडेल की भैया नारद महर्षींनी देवाला विचारलं देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल जर तुझं दर्शन घ्यायचं असेल तर तू कुठे भेटणार आहे जर तुझं दर्शन घ्यायचं असेल तर देवा तू कुठं भेटणार आहे देवाने सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरजच नाही। अरे मग शोधायची गरज नाही तुला हाक तरी मारायचं तर कोणत्या नावाने हाक मारायचं कारण देवा तुझं एक नाव नाही ना तुझे हजारो नाव आहेत जसं की हे हरि तारू नाम 6000 प्रभु तारू नाम 6000 कहाँ नाम लिखे तारू नाम 6000 नाम 6000 कहाँ नाम लिखे हरि तारू नाम 6000 त्याच्यामध्ये व्यापक जनार्दना आनंद गणा विनाशा सकळ देवादी देवा कृपाडुवादी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सज्जरूपा इतकी सगळी नाव आहेत मग तुला कोणत्या नावाने हाक मारायचं देवा देवानं सांगितलं मला जर भेटायचं असेल माझी गाठ भेट करून घ्यायची असेल ना तर नारद महर्षींना सांगितलं मला
हक्क मारायची गरज नाही, मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही. जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल, माझे भक्त जिथे गुणगाणं माझं गातात ना तिथे माझी हजेरी असते. जसं माझे भक्त जाती जेथे गोड प्रमाण घेतलं आमच्या भूषण बाबांनी. माझे भक्त गाते जेथे नारदा मी उभा देते. किंवा अजून दुसरं प्रमाण म्हणजे ती कीर्तनाची जागा तिथे जिथं कीर्तन चालतं ना तिथं मी उभा राहतो असं पंडित पांडुरंग परमात्मा नारद महर्षींना सांगतायत. मग आता जर का अंमळनेर मध्ये कीर्तन आहे, अंमळनेर मध्ये कीर्तन चाललंय आणि तो पंढरपुराचा मालक कीर्तनात येऊन हाजरी लावतोय. जर पंढरपुराचा मालक कीर्तनात हाजरी लावत असेल मग मला सांगा ना, पंढरपुराचा मालक जर अंमळनेर मध्ये येऊन कीर्तनाला हाजरी लावतोय, मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी सप्तशृंगी असेल, किंवा अजून आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता असेल. पंढरपुराचा मालक जर इथपर्यंत कीर्तनाला येतो तर आपल्या कानादेशाची कानुबाई येत नसेल का बहिणी? हो, येलच होईल ना. देवी आलेली आहे आणि आलेल्या देवीचं अर्ध्या मिनिटासाठी स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आई करत आली आन मायला कुशल केलूया, आई करत आली आन सुरेश जाई मागे परतुनी पाहिजे तैसे झाले माझे जीवा. तेव्हा भेट सी केशव प्रस्तुत प्राप्त स्तरी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज. आणि हो, तुकोबाराय महाराजांचा चार करण्याचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञाते तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली अंमळनेर नगरी आणि अंमळनेर नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर आजचा विशेष दिवस जागतिक महिला दिवस आणि महिला दिवस निमित्ताने हा आजचा कीर्तनाचा योग आहे. ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडतंय ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे परिचयाचे असणारे आमचे विक्रांत पाटील साहेब आणि त्यांचे मिसेस सौ स्वप्नाताई विक्रांत पाटील. दोघंही दाम्पत्याचा विचार होता की रविकिरण महाराजांना आपल्याकडे आणायचंय, पण आणायचा प्रसंगही तसा असावा. प्रसंग असा की आज महिला दिवस आहे आणि महिला दिवस निमित्ताने आजचा कीर्तनाचा योग आहे. खरं तर तुम्ही काय आहात, मी प्रत्येक कीर्तनातून जरा विनोदात तुमचं जरा जास्तच विनोद करून टाकतो महिलांवर. काही बायांना आम्हाला आहे माहिती, जर माझ्या कानादेशाच्या महिला मतांवर मी किती विनोद करत असेल तरी एकही बाई मला विरोध करत नाही. पण तेवढं सत्य सगळे बिचाऱ्या माया हसून ऍक्सेप्ट करतात आणि पण त्या माया असल्या माईची मी कानादेशना पोरगा आहे म्हणजे आपलाच पोरगा आहे, आपलाच भाऊ येऊ. मी कितलं बी बोललेस तरी माझ्या माया बहिणी लगे हशी राहिले. मी बोलतो विनोदात पण तरी सगळे माझ्या माता मावल्या ऍक्सेप्ट करतात. आणि मला सांगायला आवडेल, मायच्याकडे लेकराने जर भाकर ऐवजी काकर मागितलं ना तरी माय बरोबर भाकर देते. जसं की लेकराची भाषा मायला कळते तसं माझ्या कानादेशातल्या सगळ्या महिलांना, माझ्या बहिणींना, माझ्या मायांना कदाचित माझे भाव कळत असतील. रविकिरण महाराज बोलतोय पण याचा भाव अजिबात आपल्याला चुकीचं ठरवायचा नसतो. मी फक्त विनोद म्हणून बोलतो, कारण तुमचा अधिकार इतका मोठा आहे ना. तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का? नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा. तुम्हाला रविकिरण बोलेले एवढा रविकिरण मोठा नाही. या आवडे त्यांच्या अनुषंगाने मला तुम्हाला माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे सुंदरपट्टीचे आमचे सरपंच साहेब. सरपंच साहेबांना विक्रांत बाबांनी सांगितलं की काही झालं तरी रविकिरण महाराज पाहिजे. आम्हाला साहेबांनी फोन केला, म्हणजे महाराज काही बी होईना तरी तेवढी तारीख लेणी पुढे म्हणे. आमचं त्या अधिकार असताना माणूस सांगत नाही का. हो, अधिकाराने सांगितलं मला तुमच्या मायबापांचं दर्शन घडलं. अजून पुनश्च मला सांगायला आवडेल, आपल्या परिसराची श्रीमंती, आपल्या परिसराचं वैभव म्हणजे माजी आमदार आमचे साहेबराव
हा आमचे साहेबराव दादा पाटील आमचे काकाश्री इथं उपस्थित आहेत आणि तुम्हाला बरं का राजकारणाशी साहेब माझा काही एक संबंध नाही. राजकारण मला रबी मला समजत नाही. मला प्रत्येक क्लिपमा सांगणारच राजकारण मला रबी समजत नाही. पण तुमले सांगू का मन तत्व असं आमच्या संतांची शिकवण अशी नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंद. जो माणूस आमदार राहिले तो माणूस येताच पाय पड राय ना पाणी सोडणारा बॅमले तर केली हाय बाय तू जा रे हो करत जा ना अरे आमदार पाय पडत पाणी सोडे आमले सांग काय मारा तू जा रे आणि सांगतो बरं का अजून आपण माझ वावर माकू दिले मी फक्त आडमुलांना टाकराय नो बरं विकास दादा अजून आडमुलांना टाकराय नो माझ वावर माकू दाना बाकीशे. आणि तुम्हाला सांगू का साहेब प्रत्येक व्यक्तीने ही नम्रता जर धारण केली ना मी जरा विनोदात बोलतो काही लोकांना जड जाईल ते पण प्रत्येक माणसानं जर नम्रता धारण केली ना तर नक्की त्याचा बेनिफिट भेटतो. कारण आहे ना नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंत. आमदार सारखा माणसं आमदार झालेले व्यक्ती जर का ते कीर्तनकाराचं दर्शन घ्यायला येत असतील ही एक शिकामणी आणि त्यांचं वाक्य माझे ते मी खाली मान घालून ऐकतो पण सगळ्या गोष्टींवर लक्ष असतं की जर वारकरी संप्रदायाच्या माणसाच्या समोर तुम्ही वाकत नसाल तर तुम्ही माणसं कसं काय असं प्रत्येकाला बोलत होते ते. हा प्रत्येकाला बोलत होते ही खरी श्रीमंती आपली. राजकारण एका बाजूला पण माणसाची श्रीमंती अशी ओळखू येते अशी ओळखू येते. मग त्याच्यासाठी नम्रता आहे त्यांच्या अंगी. मायनी शपथ सांग राहिलो मायनी शपथ मला अजून बी माहित नाही साहेबराव काका कोणती पार्टी नसेल अशी माझ्या हा पण माणूस एक नंबर देखील ना एवढं पक्क आहे. एखादा व्यक्ती इथला नम्र राहस ना बाकी नाही जड जाऊ मला काय करणे तुमले पटू नको पटू मला जे सांगणे ते सांगू मी. ऐका नम्र झाला होता त्यांनी कोंडिले अनंत या विषयावर बोलतोय. ज्यानं नम्रता धारण केली तो भगवंताच्या नजदीक चालला गेला. आमच्या संतांची शिकवण नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंत. ज्यानं नम्रता धारण केली ना तो भगवंताच्या जवळ गेला आणि ज्याने उग्रपणा काढा ना तो देवना जोडे ते निघे जाऊ तरी बी टाळ्या बटत नाही. सोपं करीन सांगस हो अजून आपण मग जायला नाही अजून आडमुलांना टाकला नाही बी ध्यान मध्ये. गहू कापणीवर यस अरे बसेलस मग कमीत कमी 90% शेतकरी होते शेत ना. हा गहू कापणीवर आणि बाचाना किंवा बाचेना कोणतरी लग्न आहे आणि तुम्ही लग्नाला 4-5 दिन चालना घ्या का गहू कापणीवर होता 8 दिवस लेट होईल कापानं आणि 8 दिवस नंतर वावर मा येतस गहू उंबी माई खालपड जास का नाही पडीन ते उंबी सकट पडीन म्हणजे तुमले नंतर सराकारान टाइमली उचलता येस. बरोबर आहे ना किती नम्रता आहे उंबी सोडत नाही गहू. मग तो नम्र आहे त्या नम्रतेचा फायदा काकाश्री काय असतो सांगतो ऐका. गहू नम्र आहे म्हणे त्यांना फायदा काय रास मनमाई जर कोरडाया बनावस ना त्याला 4 दिन पहिले पाणी माबी झाडास ना ते बरोबर आहे ना 4 दिवस पाणी माबी झाडास त्याला वजन मारा असतो कोण गहू नम्रता आहे म्हणे वजन माय 4 दिन पाणी माबी झाडास आंघोळ होईने का त्याला वाटी काढास त्यानं चिक पुन्हा पाणी मा रातभर बी झाडास ते बी एखादी माऊली छत्री रास ना पांढरी शुभ्र यावर पाय कोरडाई म्हणायची ना बरफ मा घुसकावस. बरोबर आहे ना हो पांढरी शुभ्र कोरडाई यावायला पाहिजे हो. आणि कोरडाई बनावाई बी की ना मनमा इतकी व्यवस्थित उचलस आणि व्यवस्थित ठेवस नाही माहिती ना काकडा नको पडी जाऊ. बरोबर आहे ना ताई किती नम्रता आहे. गहू नम्र आहे म्हणशील ताई आणि टाइमले बी तेल मस्त यावस. नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंत. नम्रता धारण केली ना सरपंच साहेब बठवस बरं ते गहू इथला नम्र होता म्हणे त्याच नाही इथला फायदा चला उडीदच कडे उडीद तोंडीवर येतो तोंडीवर आणि व्याई मरी घ्या दसऱ्या विधी लगून व्याईन गावले राही घ्या तुम्ही उडीदने अख्खी शेण सापडस का हा त्या तवस तडतड आण टाक देतस कोण असा गणच उडीदने जात ना राहतो उग्र आपण आता काढीत घेतो. मग उग्रासने इज्जत नाही बस मग उग्रासने गुरुजी उग्रासने पाहिजे काय बस मग उग्रासने पाहिजे अशी बस गवले 4 दिन आंघोळ करस मन माय उडीदले नुसतं पाणी मा बुचकाव का लगेच बाहेर फेका शिलगावतून दर्शन तो अंगदावान लायक बी नाही कोण हा बोलत राहा तुम्ही आधी कोण उडीद उग्रा पाणी माई बाहेर फेका का वर दाबवा मी मजानं पडेल राहते सुनणार मग मन माय चक्कीवर लय जास चक्कीवर त्यांनी बैडी लयस उग्रा आहे तो उग्र लवकर सुधरत नाही तरी काही उग्र इथला नीत राहताना तरी बी काही पाठ सोडतात नाही ना बहिणीचं. हा पण त्या उग्राशी ऐकत माहितीये मनमाय त्याच ना ते बारीशी आपण ज्यासनी काही पाठ सोडी नाही त्यासले मनमाय घरी गाव लावास कोणले उडीद असले उग्र असले गरमा गाव लावास मनमाय त्यासले काही पाठ काढास आणि मग चक्कीवर लय जा चक्कीवाला सांगत भाऊ इतर दळण ना त्यापेक्षा एक चांगला कशी शिंदड रे भाऊ तर चक्कीवाला एकदम बारीक काढायला लावस गरलेस आणि मग ते पीठ मळायला बसस गहू न पीठ असेल बाजरी नशीन दादर नशीन ज्वार नशीन ते पीठ लगेच मळायचास पण उडीत पीठ लगेच मळावस का बहिणी त्याला मळायला जर बसणे मन माय तरी सुद्धा त्याच्या वाकडून तिकडच मग
मन माय सांगा सा उगरा काय गरमा आवरावा नाही मग गलिमाना चार दांडगा बोलावा असे त्यातले सांगत भाऊ गरमा आवरा नाही राणी गलिमा कुठे जाणार बोले उगराले गलिमाना चार दांडगा कुठतच त्याले तरी सुद्धा काही काही उगरा काका शिकतच नाही मग मनमाय शेवटला पर्याय दगत आऊ पहिला पहिला आत्तेपर्यंत शिकणार आणि मग शेवटला पर्याय लाट्या बनवून टाकले फाशी लाईन मारा शेगाव हा उग्र तसा झालं होतं मनीषी माणूसनी नम्रता धारण केल्याच्या नंतर भगवंतही नजदीक असतो म्हणून नम्रता धारण करायची नाही का हो वा वा आता वातावरण जमलं वा विठ्ठल विठ्ठल आजचा जागतिक महिला दिवस आहे आपल्या भारत देशावर नाही तर पूर्ण जगावर जर का उपकार असतील तर ते फक्त स्त्री जातीचे आहेत स्त्री शिक्षणाचा जो अधिकार ज्यांनी प्राप्त करून दिला त्या माईचं नाव काय होतं वा सावित्रीबाई फुले भारताची घटना लिहून दिली लिहिणारे कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाईने ठरवलं असतं मी तुमच्या सोबत विवाह केलेला आहे आणि जर का मला सोडून तुम्ही का लोकांचा समाजसेवा करण्यासाठी बाहेर राहत असाल तर मी लग्न केलंय कशासाठी असा जर प्रश्न निर्माण केला असता कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर गेले नसते आणि आज आपल्या भारत देशाला संविधान भेटलं नसतं संविधान भेटलं असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जास्तीची मेहनत असेल तर ती त्यांच्या पत्नीची म्हणजे स्त्रियांचे बलिदान सांगतोय मी सावित्रीबाई फुले राहिल्या नसत्या तर कदाचित तुम्ही इथं कीर्तनाला बसल्या नसते मान्यावर बरोबर आहे की नाही हो महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुलेंचा उपकार आहे तुमच्यावर हो आणि अजून सांगतो जे मंदिरातले देव दिसत आहेत ना ते मंदिरातले देव दिसत आहेत ते दोन लोकांमुळे एक राजे छत्रपती शिवराय आणि दुसरी म्हणजे अहिल्याबाई होळकर हो मंदिरातले देव दिसत आहेत अहिल्याबाई होळकर जर कदाचित अहिल्याबाई होळकर राहिल्या नसत्या तर आज मंदिरातले देव आपल्याला मंदिरात दिसले नसते तर मंदिराच्या जागेवर मस्जिद राहिली असती दादा आणि अजून सांगतो जे राजे छत्रपती शिवरायांनी आपल्याला न्याय मिळवून दिला हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली ते राजे छत्रपती शिवरायांचे जे विचार होते ना ती विचार देणारी जिजाऊ साहेब होती आणि जिजाऊ साहेबांच्या संस्कारांमुळे राजे छत्रपती शिवराय घडले म्हणून आपल्या धर्माला जिवंत ठेवणारी जी पण व्यक्ती आहेत त्यांच्या मायांचे संस्कार होते म्हणून आज आपण इथे कीर्तनाला मी उभा आहे तुम्ही बसले आणि तुम्ही सुद्धा इथे कीर्तनाला येऊन बसलाय आणि मला ते सांगायला आवडेल आजच्या कीर्तनातून मला ते सांगायचंय साध्या सोप्या भाषेत मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा लक्षपूर्वक ऐकायचं फक्त मध्ये कोणी बोलू नका अभंग आहे तुकोबार यांचा कोण तुकोबार आहे ज्यांची 65 लाखाची जागीर लोकांना दान केली ते तुकोबार आहे कोण तुकोबार आहे जाणून संसार वैसले अंगणी ते तुकोबार आहे कोण तुकोबार आहे संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे आणि ते तुकोबार आहे अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगताय भैया भगवंतावर प्रेम करणं काय असतं ते जर ऐकायचं असेल तर ते तुकोबारांच्या विचारातून तुकोबार आहे मानतायत ऐका ना तुकोबार आहे अंतकरणापासून देवाची भक्ती करताय रस्त्याने चालतायत नामचिंतन चाललेला रस्त्याने चालत असताना भगवंताचं नामचिंतन चालतं शहानली माणसं उभी होती त्या माणसांनी तुकोबारायांकडे बघावं तुकोबारायांना बघून म्हणावं ए तुक्या अरे कोणाका चालल्या तुकोबाराय म्हणतात 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेली लोक जोवर माझ्याकडे पैसा होता तोवर तुकाराम शेट म्हणणारी लोक आज तुक्या म्हणायला लागली देवा काय प्रसंग आणून ठेवला पण तुकोबाराय म्हणतात मला समाजाशी घेणं देणं नाही देवा मला तुझी भेट घ्यायची तुझं दर्शन घ्यायचं हो जसं की भैया जर भगवंतावर प्रेम झालं तर लोक काय म्हणतात हे डोक्यातून पहिले काढून टाकायचं लोक काय म्हणतात हे डोक्यातून काढून टाकायचं जोपर्यंत आपण डोक्यातून हे काढत नाही तोपर्यंत जीवनात सक्सेस होत नाही माणूस कारण लोक कसे माहितीये का लोक कसे पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता पतिव्रता सीतेला बदनाम करू शकतात तुमच्यासारख्या माझ्यासारख्यांना सगळेच लोक चांगलं म्हणतील असं अपेक्षा ठेवणं म्हणजे भिकाऱ्याकडनं भीक मागण्यागत गोष्ट आहे विठ्ठल तुकाराम महाराजांना तुकोबाराय म्हणत होते तेच लोक तुक्या म्हणत होते ए तुक्या कुणाका चालला तुकोबाराय म्हणतात तरी 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक जोवर माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज मला तुक्या म्हणायला लागले देवारे काय प्रसंग आणून ठेवला दादा शहानली माणसं जाऊ द्या रस्त्यानं बारकी पोरं उभी होती त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं बारकी पोरं सुद्धा तुक्या म्हणतात देवारे काय प्रसंग आणून ठेवलाय बरं माझ्या तुकोबारायांनी भगवंताकडे बघावं भगवंताला सांगावं देवा लोक काय म्हणतात त्या डोक्यातून काढून टाकलेला तुकोबाराय म्हणतात जाऊ दे समाजाशी मला घेणं देणं नाही देवा तुझी भेट घ्यायची तुकोबाराय चालत होते मागून पत्नीने आवाज दिला पत्नीने सांगितलं धनी स्वामी चाललात कुठं तुकोबारायांनी सांगितलं म्हणले मी चाललो होता भंडारे डोंगरावर पत्नीने सांगितलं लेकरांना खायला काहीच नाही म्हणले पोरांना खायला काहीतरी आणा ना लेकरांना खायला काहीच नाही पोरांना खायला काहीतरी आणा ना माझ्या तुकोबारायांनी शेतीचा मार्ग धरावा ऊसाची पेंडी घेऊन येतात बारकी पोरं पुन्हा रस्त्यात उभी होती त्या पोरांनी तुकोबारायांकडनं ऊस मागावेत आणि तुकोबारायांना सांगावं महाराज आम्हाला ऊस द्या ना खायला माझ्या तुकोबारायांनी त्या लेकरांना ऊस वाटत यावं दान करत यावं पत्नीनं घरातून बघितलं बाई गो
स्वतःची लेकरं उपवाशी पोटी मरतात, दुसऱ्याच्या लेकरांना उजदान करतो. म्हणले बाई ना, माणसाला काही संसाराची काळजीच नाही म्हणले. तुकोबराय ओट्यावर आले तोपर्यंत ऊसाचे 2 टिपरे हातात होते महाराज. हातात 2 ऊसाचे टिपरे. पत्नीनं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तुकोबरायांच्या हातात 2 ऊसाचे टिपरे लेकरं उपवाशी पोटी येतात. देवाकडे बघितलं आणि तुकोबरायांच्या समोर देवाकडे बघितलं. देवाला शिवी घातली, मेल्या काड्या सावड्या, मेल्या काड्या सावड्या, अरे रणकीव तुझी फार माझ्या नवऱ्याला भेट करून ठेवलं ग भैया देवानं. आता मला सांगा, तुकोबरायांचं देवावर एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं, किती प्रेम. एक अभंगातून तुकोबराय सांगतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. इतकी सगळी नाती असताना त्या देवाला तुकोबरायांची पत्नी शिवी घालते. तुकोबरायांना काय वाटलं सांगू काका? बोलू नका, बोलू नका, बोलू नका. तुकोबरायांचं देवावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम असल्यावर जर का तुकोबरायांची पत्नीच देवाला शिवी घालत असेल तर तुकोबरायांची मानसिकता काय असेल? कदाचित तुम्हाला असं समजणार नाही, कारण दुसऱ्यां घरी शिलगस ना तो आपले काही फरक नाही पडत. आपली घरी शिल घालपायला तो समज असतं नुकसान काय असं. तुकोबरायांना सांगा ना, तुम्हाला समजावणे. जे विवाहित आहेत त्यांना माझा प्रश्न आहे, तुमचा आवडता मित्र घरी यावा, तुमचा सखा किंवा जवळचं एकदम हृदयाचं नातं असलेलं व्यक्ती यावं, तुमचं आवडतं व्यक्ती यावं आणि तुम्ही पत्नीला सांगावं 2 कप चाठू. बायको सांगत असेल मन जमणार नाही, तुमच्या मित्राचा तुमची पत्नी तोंडावरच अपमान करते, कशी मानसिकता असेल तुमची? तुमले विचारले मी, बापरे मी का माटवर कीर्तन कराय ना साधूच ना, लग्न झाले तुम्हाला. मी तुम्हाला केलेला क्वेश्चन आहे, तुमचा कोणीतरी सखा मित्र जवळचा यावा आणि तुम्ही पत्नीला सांगावं 2 कप चाटून, बायकोनं सांगावं माल जमणार नाही, मी चहा ठेवत नाही, तुम्हाला काय वाटेल? काय करसान तुम्ही? काय करसान? हा माहिती ना मला, तुम्ही सत्कारच करशात असं मला माहिती नाही. खरं तर आहे ना, ज्या 40-50 पुन्हा काय त्यास ना दकी जाई बा, पण हा ना पुरेच ना काही बरोबर. तर पहिला म्हातारा आहेत ना, 2-4 कानपडा मग विदे तरी बी पहिल्या बाया नाही माहिती त्याच ना संताप चांगला नाही रांगे ठेवणं पडे, नाही तर आगो घरी ना आपण कुठून मारणार. पहिल्या बाईसले तराडा होता तो, हाती नाही राहिना तो तराडा. पहिल्या बाईसले इथला तराडा होता ना, 1 तास पहिले वावर माहीन घर काढ देत बाईसले, ऐ मी यावून पहिले रांधे ठेवतो, बाई नवरा यावून पहिले रांधे बिटी आणि जेवण करतात मग नवरा झोपेन खाट गाडी बिटा किती. इथला तराडा होता पहिल्या बाईसले, मार खाईस नाही सुद्धा. खरंय का नाही मावशी? खरंय ना. आतीने बाईस हाती इथलं उलट झाले. मनबईन आरताली का ना उपास धरलेस, मनबईन गली मग चहा पेत फिरस ना भाऊ पोरले जो का दिवस हो आपा पुरा सत्यानाश करीन ती देणार काका. खरं तर पत्नीला सपोर्ट पण केला पाहिजे. जर खरंच पत्नीचं डोकं दुखत असेल, आजच्या कीर्तनातून माझा खरा संदेश असेल, पत्नी फक्त पत्नीच नाही तर ती तिच्या मायबापांना सोडून येते, म्हणून पतीचं कर्तव्य की तिचे माय बाप बहीण भाऊ सगळ्यांचं प्रेम तुम्ही दिलं पाहिजे, पण वेळेवरच. पण वेळेवरच प्रेम देऊ नका असं मी म्हणत नाही. बाकी ना खुशाल ल आठे तुम डोकाल तेल लायते का हो भाऊ, हो आप्पा, हो मनात चिड, हो भाऊ हे पटा घरभर लोक येत ना, तू डोकाल विठ्ठल विठ्ठल तर तुम्ही नक्कीच चहा बनवून तिला पाजलं पाहिजे. आपलं कर्तव्य आहे. ती तिच्या मायबाप सोडून आली आहे, त्या प्रसंगाला तुम्हाला माय सुद्धा व्हायचंय. प्रसंग आला तिला एखादी वस्तू आवडत असेल तर ती आणून द्यायचं, बापासारखं आपण तिचे लाड पुरवले पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे नाही का. काही गोष्टी आपण करायला पाहिजे नाही का. हो, माझा तुम्हाला प्रश्न होता, जर का आपला आवडता व्यक्ती आला आणि तुम्ही पत्नीला सांगायचं 2 कप चाटू, बायको सांगत असेल माझं जमणार नाही, तर आपण संसारी लोक बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगत करणार? पाटील साहेब बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? हा, आपण बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगत करणार नाही. पण माझ्या तुकोबरायाने पत्नीवर राग नाही केला, पत्नीवर राग नाही केला, देवाकडे बघितलं तुकोबरायांनी आणि देवाला सांगताय देवा, अरे ती बोलते पण मनाने प्रेमाने, देवा तिच्या बोलण्याकडे नका जाऊ रे. माझी पत्नी बोलते पण मनाने प्रेमाने तिच्या बोलण्याकडे नका जाऊ हो देवा. काय विचार असतील संतांचे नाही का. हो, पत्नीवर राग केलाच नाही माझे तुकोबर आहे. खरं तर प्रत्येक माणसाला अपेक्षा असते मला कोणीतरी समजून घेणार असलं पाहिजे. घरात पत्नी रागावत्या, गल्लीतून चालत असताना लोक म्हणत होते अरे तू क्या कोणाकडे चालला, शहाणली माणसं जाऊ दे बारकी पोरही तू क्या म्हणत होते. आता अपेक्षा कोणाकडनं करायची. पण तुम्हाला सांगतो, घरातले 2 भूमिका समजदार असल्या पाहिजे. पहिले पत्नी आणि दुसरी म्हणजे माय. तुम्हावर बरंच टिकेल बर का, तुम्हावर सर्व खेळशे माया बहिणी सोन म्हणा, कीर्तन म्हणा, रागदारापेक्षा जर आपलं कुठे चुकावं सोयना सुधारणा प्रयत्न करजात. आज ना दिवस तुम नाशे आणि मन कर्तव्य कसं आहे ना, मी तुम्हाला काना देशना पोरगाशे म्हणजे तुम्हाला भाऊ हे तुम्हाला पोरे आहे. बरोबर आहे ना. मी तुमल्या हक्कातही बोलसो, राग दराना नाही.
तुम्हाला बटासना पहिले पाय पडीन माफी मागेन बोल राहिनो अजिबात राग करा नाही तुम्हाला पोरगा आहे तुम्हाला भाऊ आहे हाक करता बोलसू मी घर नाही मी बोलसू दुसरा कोण बोलीन का असं दुसरा कोण बोलीन त्यानं मुसडं पोट टाक तुम्ही मना कर मग दुसरा कसं काय बोटे घालाली म्हणजे तुम्ही समजी की डोका राहत राहीनच बुवा असं खरं तर तुमचं लय मोठं योगदान आहे पण घरामध्ये दोन भूमिका समजदार पाहिजे जर घर बघा असं बगीचासारखं फुललेलं वाटत असेल ना तर दोन भूमिका समजदार पाहिजे पहिले तर पत्नी आणि दुसरी म्हणजे माय पत्नी किती समजदार असली पाहिजे माहिती का बहिणी पत्नी एवढी समजदार पाहिजे पती येतोय ना चेहरा बघितल्याच्या नंतर बायकोला कळतं माझा नवरा आनंदात आहे की दुःखात आहे नाही का हो या 3 स्त्रिया असतात माणूस मुलगा जन्माला आल्याच्या नंतर पहिली माय दुसरी पत्नी आणि तिसरी म्हणजे आपली मुलगी या 3 लोक जेवढे लवकर ओळखतात ना तेवढं कोणीच ओळखत नाही नाही का हो माय आणि पत्नी खास करून लगेच ओळखतात जर माणूस दार मावना आणि मग नवरा जर का नाराज आहे तर पत्नीनं इथलं मन धरायला पाहिजे नवरा पाण्याना ग्लास देऊ नवरा सांग का माय इथला नाराज का बघ तुम्ही काय वेगळे कर्ज झालंय ना टेन्शन घेऊ नका मी तुमच्या अर्धांगिनी तुमच्या सोबत मजुरी करेल आणि कर्ज फेडेल काळजी करू नका मी आहे ना तुम्हाला सोबत अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कितला सपोर्ट वाटेल त्या नवराले कितलं समाधान वाटेल इथली भर देवानी नवराले टेन्शन घेऊ नका कर्ज झाले ना दोन्ही जण मजुरी करसूत नाही कर्ज फेडसूत फिटणं तिथलं फेडसूत नाही फिटणं नाही मन दिसूत किती भारी वाटी त्या नवराले बरोबर आहे का नाही आणि माय सुद्धा तेवढी समजदार असली पाहिजे मुलगा दारात आला ना नर्वस आहे ना समजून घ्यायचं माय ना बाई माझा पोरगा टेन्शन मध्ये आहे इतकं गोड बोलायचं राजा अरे पोरा हे पिलू काय झालं रे काय टेन्शन करतोय कर्ज झालंय ना अरे मी माय आहे तुझी मी हयात आहे तोपर्यंत मेहनत घेईल कष्ट करेल तुझं कर्ज फेडेल एकरभर विकून टाकेल पण टेन्शन घेऊ नको राजा तुझ्यासाठी तुझी माय मरेपर्यंत हजर आहे टेन्शन घेऊ नको तिथलं समाधान वाटी त्या पोऱ्याला पण बाकी नाही म्हाताऱ्या पोऱ्याला तर किश नाको सुरू करते ती बावड्या हे सांग बरोबर तू घेतो ना दांगडो घाल दे रे नाची पोटीले तेल लाई दिसो बरं बावड्या मग त्याला असं वाटत बरं बस स्टँडवर बसीन बिड्या केलं बरं होतं रे आप्पा कसं घरचे काय रे भाऊ या दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे पत्नी आहे ना माय हो पत्नीचा पतीवर इतका विश्वास असला पाहिजे की जेवढा भक्ताचा देवावर विश्वास आहे का तेवढा विश्वास पत्नीचा पतीवर असला पाहिजे पण पतीही तेवढा लायकीचा असला तुकोबा आता घराच्या बाहेर निघाले 4 आजी माया बसल्या होत्या त्यांनी तुकोबारायांकडे बघावं अपेक्षा तुकोबारायांना या माझ्या मायसारख्या द्या तरी प्रेमानं 2 शब्द बोलतील पण त्या बायांनी बघितल्याच्या नंतर तुकोबारायांसाठी एकच शब्द वापरावा बाई ग मेल्यानं पूर्ण संसाराची राखरांगोळीच केली म्हणले बाई दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली अपेक्षा कोणाकडनं करायची चालतायत माझे तुकोबाराय चालतायत पंढरपुरात प्रवेश करत असताना जायच्या आधी जे कोणी साधू संत भेटत होते प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचे एकच सांगायचे साधू बाबा माझ्या अगोदर जर का पंडित पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेटला तर माझा जयहरी सांगा माझा रामराम सांगा माझा नमस्कार सांगा चालतायत तुकोबाराय चालत असताना जे कोणी साधू संत भेटतील प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचं एकच सांगायचं काय हे तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक नतमस्तक व्हा म्हणे एकच सांगा साधू बाबा माझ्या अगोदरचा का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जयहरी सांगा माझा रामराम सांगा माझा नमस्कार सांगा चालतायत माझे तुकोबाराय चालतायत पंढरपुरात प्रवेश केला पंढरपुरात प्रवेश केल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेण्याचा आनंद तो संतांना कळाला देवाच्या दर्शनाचा आनंद पाटील साहेब विक्रांत पाटील साहेब दर्शन घेण्याचा आनंद संतांना कळाला गोपिकांना कळाला आणि भक्तांना कळाला
महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्याला देवाच्या दर्शनाचा आनंद काय असतो ते वारकऱ्याला विचारायचं नाही का? जो महिनाभर पायी वारी चालतो ना, त्या वारीला चालून जो थकवा दर्शनात घालतो ना, त्या वारकऱ्याला विचारा देवाच्या दर्शनाचा आनंद काय असतो। हाँ, क्योंकि भैया जब वृंदावन में भगवान की स्तुति की जाती है ना, तो वृंदावन में कई भक्त पंजाबी होते, काही गुजराती होते, काही हिंदी होते, काही मराठी असतात नाही का? हा, असं शंका ठेवायची नाही। देवाच्यासाठी सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे भक्त होते। सांगू का, एका गवडणीत गोपी भाव सांगत असताना एक गवडणीत मला वाटतं नाथबाबांची गवडणा, त्याच्यामध्ये सांगितलंय गवडणी किती जातीच्या होत्या। हे मराठी कानडिया, मराठी कानडिया, एक मुसलमानी नको कोणी बुजरणी, अशा काठी जण कविता गवडणी। मराठी कानडिया, हो मराठी कानडिया, एक मुसलमानी नको कोणी बुजरणी, अशा काठी जण कविता गवडणी नसतील। एक पंजाबी भक्त देवाचं रूप बघितल्याच्या नंतर देवाच्या रूपाची स्तुती करतो। तरुण भावांना असं वाटेल का हिंदी गाणं येते, गाणं वेगळं, तुम्ही पोरसाठी म्हणतास तो भाव वेगळा रास, आमना भाव देवनासाठी रास। पंजाबी भक्त देवाचं रूप बघितल्याच्या नंतर सांगतो, हे किडना सोना तैनो, वो किडना प्यारा तैनो, रब ने बनावा कि जी कर देख तारवा, वो किडना सोना तैनो, वो किडना प्यारा तैनो, रब ने बनावा जी कर देख तारवा, दिल विच शीशे जो बसावा, दिल विच शीशे जो बसावा, जी कर देख तारवा, वो कितना सोना देनो, वो कितना प्यारा देनो, रब ने बनावा जी कर देख तारवा। माले तरुण असण्यासाठी मटेरियल वापरणं पडस, फक्त मन सांगणं त्यासले इथलंच रास। आई पूर्णासाठी मनापेक्षा जर भगवानासाठी म्हणा ना, ते जीवन उद्धार वास। एखादा पोरगा म्हणत असेल, महाराज मला सुधरत नाही गाडी चालवता चालवता, कवय ती गली मग गाडी खुशी जात। भाऊ ती गाडी मग खुशी जाशी ना, तू ना कलर बदलाय टाकतील रे आप्पा, आता कुठली बोलली म्हणा खूप नाहीतर आमचे भाव असे असतात। मी तर माझ्या ठाकूरजीला माझ्याकडे याला डोळ्याच्या समोर ठेवतो, माझे भाव सांगत असताना सांगतो, हे तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खिंचा आता हूँ, जाना होता है और कहीं तेरी और चला आता हूँ, तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खिंचा आता हूँ, जाना होता है और कहीं तेरी और चला आता हूँ। तुकोबारायांनी देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर माझे तुकोबाराय दर्शन घेतल्याच्या नंतर 4 पाऊल पुढे सरकले, फिरून मागे पाहत होते। 4 पाऊल पुढे सरकले, फिरून मागे पाहत होते। न राहता देवाने केलेला प्रश्न, तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागे पाहताय, नेमकं चाललंय काय? तर माझ्या तुकोबारायांचं प्रश्नाला उत्तर होतं की देवा काय चाललंय ते ऐकायचे का तुला? एखादी मुलगी माहेरहून सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी माझी गत त्या पोरी सारखी आहे। तर कोणासारखी सांगितली? कन्या सासुरेशी जाये मागे, कारण माहेर सोडण्याचं दुःख हे फक्त मुलींना कळतं, मुलांना नाही कळणार, स्त्रियांना कळतं, पुरुषांना नाही कळणार। काय मत आहे तुमचं? तुमचं काय मत आहे? बसलेले काका लोक, दादा लोक, तुमचं काय मत आहे? तुम्हाला सांगतो महिला किती त्याग करतात। आज महिलांचा त्याग सांगेल मी तुम्हाला। जन्माला आल्यापासून 18 वर्षाची, 20 वर्षाची, 22 वर्षाची किंवा 25 वर्षाची होईस पर्यंत मायबापांच्याकडे राहते आणि अचानक लग्न होतं। ज्या परिवारातल्या एकाही सदस्याला न ओळखता ते पूर्ण परिवार माझा आहे असं समजून उर्वरित आयुष्य खर्च करते, तिचं नाव महिला, तिचं नाव कन्या। आपण सख्या बहिणीच्या घरी जातो का? सख्या बहिणीच्या घरी जातो आपण। सख्या बहिणीनं जर आग्रह धरला, भाऊ म्हणे आज ना दिवस अशी इच्छा आहे दादा, पुरण टाक दिसू, दाय टाक दिसू, आज राहाय जाय रे बा। आपण सख्खी बहिणीला सांगतो, बहीण रातभर राहाय गे मन डोळ्यान पुढे काय नाही, मन गरज बी राहतो म्हणा, पुढे काय कराय नव्हती, मन बायको काय कराय नाही हा म्हणा कनी, बैल गो मालक पोऱ्याला शिंग बेंगलाई दे, चारा कोण टाकेल। हा सख्खी बहीण ना आग्रह करेलवर सुद्धा दुसरा रातना मुक्काम आपण करतात नाही। कितला उदाहरण तर कर निरास म्हणे माय घेणं नाही देणं नाही, दुसरा परिवारला आपला परिवार समजेश नाही, बडी सेवा करस। हा म्हणून स्त्रियांचा आजचा खास दिवस आहे।
आणि आज न बट तुम्हाला सांगतो मी चांगलं चांगलं तिडा काहीच पाडाव नाही आज. फक्त इथलं ध्यान मा ठेवा. ज्या बहिणीचे सत्कार भेटेल ना 12 सत्कार होतात का त्या बट्या 12 बहिणीचे सांगत चांगलं चांगलं बोलसू तुम्हाला सत्कार होईल 11,000 काट ठेवले. इथलं फुकट थोडी तारीख करायला चालेल. ऐका तुकोबारायची आरती कन्या सांगतात भूतलावर एवढी नाते भूषण बाबा एवढी नाते आहे तर तुकोबाराय कन्याच का सांगतात. कन्या असं काय विशेष रत्न आहे. कन्या काय विशेष रत्न आहे तुमच्या घरातलंच तुम्हाला उदाहरण सांगेल. कन्या किती विशेष रत्न आहे. काही किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. नवरा बायकोची भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते बाई ग आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं तर माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल. त्याच्यापेक्षा ना असं करते पोराला सांगते बावड्या जाय त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगा जातो बापाच्याकडे पप्पा चला बरं जेवण करा. तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो मनातल्या मनात म्हणतो खाशीत काय गुमान बाप ना काय जायला. आता तेच काम पोरीला सांगा दीदी तुझ्या पप्पाने सकाळपासून जेवण नाही काय केलं जा त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढं गोड बोलते. माझ्या मावडीत ज्ञानोबाराय सांगतात 7 जणी मावाड मी तुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे इतकं गोड बोलते आणि बापाच्या जवळ जाते. बापाला सांगते पप्पा काय झालंय काय नाराज आहे का तुम्ही. काय झालं पप्पा. काय नाही गेली की काय नाही बेटा काय नाही काय नाही. हे बाप्पा चला बरं चला लवकर जेवण करा चला. तो बाप म्हणतो बेटा मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं पप्पा तुमचं डोकं दुखतंय का. बाम लावून देऊ का पप्पा. नाही ग बाई मग उठा लवकर जेवण करा. तो बाप म्हणतो बेटा तू कर ना जेवण. मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मी ही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते मुलगा नाही सांगतो. मी सुद्धा कोणाचा तरी मुलगा आहे. मी स्वतः कोणाचा तरी मुलगा आहे पण इथं सत्यता मांडावी लागणार आहे. आज विठ्ठल विठ्ठल